नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राइम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला पूरग्रस्तांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पूरग्रस्त भागातला वीज पुरवठा, पाणी पुरवठा आणि रस्ते दुरुस्ती तातडीनं करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छता, आरोग्य सुविधा पुरवणं, पूर संरक्षण भिंती उभारणं, इशारा यंत्रणा उभारणं, दरडग्रस्त वस्त्यांचं पुनर्वसन करणं यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना राज्यातल्या प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत. राज्यातल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. या बैठकीला सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते आणि या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी संभाव्य पुढचे धोके टाळण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. पूरग्रस्त भागामध्ये मदत कार्य मोठ्या प्रमाणात सुरू करणं आणि जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्याला प्राधान्य द्या अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. वीज पुरवठा, पुराच्या पाण्यामुळे खंडित झालेला पाणी पुरवठा, कारण पिण्याच्या पाण्याचा एक गंभीर प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. त्याचबरोबर रस्ते वाहतुकीवर सुद्धा मोठे बंधनं आलेली आहेत, कारण अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले आहेत, पूल वाहून गेलेले आहेत. यांची उभारणी करण्याचं एक मोठं काम सुद्धा प्रशासनाला या पूरग्रस्त भागात करावं लागणार आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आणि कोकणातल्या रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये महापुरानं मोठं थैमान घातलं. दरम्यान साथीचे आजार पसरू नये यासाठी आरोग्य विभागाच्या टीम रवाना केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आम्ही आमच्या आरोग्य विभागाच्या टीम्स तयार करण्यात आलेल्या आहेत. त्या आरोग्य विभागाच्या टीम्स या सगळ्या पूर कोसळल्यानंतर होणाऱ्या ज्या काही रोगराईची संभावना असते त्या अनुषंगाने काळजी घेण्याचं, प्रिव्हेन्शन करण्याचं काम ते करतील. आणि मला विश्वास आहे की जो डायरिया, कॉलेरा, मुख्यतः टायफॉईड अशा स्वरूपाचे काही जे साथीचे रोग आहेत ते पसरू शकतात, म्हणून त्याची प्रतिबंधात्मक उपाययोजना ही आरोग्य विभागाकडून केली जाते. पूरग्रस्त भागाला तातडीनं 10,000ची मदत आणि 5,000 रुपयांचं धान्य देणार असल्याचं सुद्धा आज राज्य सरकारकडून सांगण्यात आलं. प्राथमिक स्तरावर मदत देण्याचे आदेश राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेले आहेत. त्यामुळे लवकरच पूरग्रस्तांना तातडीची मदत मिळणार आहे आणि या मदतीमध्ये 10,000 रुपये रोख दिले जातील, तर त्याचबरोबर 5,000चं अन्नधान्य देण्याचा सुद्धा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. पूरग्रस्त भागामध्ये आता त्यांचं जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी त्यांना मदतीची आवश्यकता आहे आणि अनेकांचे संसार पाण्याखाली गेले, अनेकांचं घरातलं सगळं काही वाहून गेलेलं आहे. त्यांच्या पुढे आत्ता जगण्याची भ्रांत आहे. अशा वेळी त्यांना सरकारकडून तातडीची मदत मिळाली तर निश्चितपणे त्यांना एक मोठा आधार मिळेल आणि त्याच अनुषंगानं राज्य सरकारनं आता हा निर्णय घेतलेला आहे की तातडीची 10,000ची मदत पूरग्रस्तांना दिली जाणार आहे. आता तर तातडीनं प्रति कुटुंब 10,000 रुपयाची मदत त्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि लगेच हे ज्या ज्या घरांनी पुरामध्ये जी घरं गेलीत, पुराचं पाणी आलं आहे, त्या सगळ्या ठिकाणी त्या सगळ्या कुटुंबाला 10,000 रुपये नगदी रूपाने आणि 5,000 रुपये धान्य रूपाने ही मदत देण्याचा आता आम्ही निर्णय याच्याप्रमाणे निश्चितपणे ते देणार आहोतच. त्याबरोबर पूर्णतः घर पडलं असेल त्याला ती मदत जी मागच्या वेळी देय होती ती देणार. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दरड कोसळण्याचं सत्र सुरू आहे आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अनेकांना आपले जीव गमवावे लागलेत. कोयना नगर परिसरातल्या हंबरळी गावात 23 जुलैच्या रात्री मोठी दरड कोसळली. जवळपास 1 किलोमीटर परिसरात या दरडीची डोंगरमाती पसरली. दरड कोसळताना डोंगर कड्यावरच्या 2 भले मोठे दगड सुद्धा गावावर कोसळले, पण वाटेवरील आणखी एका मोठ्या दगडानं घरंगळत येणाऱ्या 2 दगडांना अडवलं. त्यामुळे गावावरचं जीवघेणं संकट टळलं. या दुर्घटनाग्रस्त गावाची अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव. सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातलं हुमरळी गावामध्ये आता आपण आहोत आणि या गावामध्ये 23 जुलैच्या रात्री दरड कोसळली. ही दरड किती भयानक होती हेच आपण आता माझ्या मागे थेट पाहू शकतो. अतिशय भयंकर आणि भयभीत करणारं असं हे चित्र आहे. जवळपास 1 किलोमीटर अंतरावरनं डोंगर कड्यावरनं अख्खा डोंगर जो आहे
तो कोसळून खाली आला. इतक्या मोठ्या प्रमाणात इथे भूस्खलन झालेलं आहे की अर्ध गाव जे आहे ते पूर्ण आता इथे जमिनीखाली गेलेलं आहे. आणि समोरच्या बाजूला आपण ही जी दोन मोठी अतिविशाल अशी जी दगडं पाहत आहोत, या दगडांमुळे हे गाव असल्याचं स्थानिक गावकरी सांगतात. कारण भूस्खलन झालं त्यावेळी हे दोन दगड देखील उंचावरनं खाली कोसळत आले आणि आणखीन एका मोठ्या दगडाचा आडोशाला हे दगड जे आहेत आता अडकलेले आहेत. मात्र त्यांच्या मागून येणारी जी भली मोठी डोंगर माती आहे ती तिथे थांबली गेली आणि गाव काही प्रमाणात वाचलं असल्याचं सांगतायत. आपण ह्या बाजूला पाहिलं तर सर्वत्र गावामध्ये आता मातीच माती झालेली आहे. दगड माती जी आहेत ते सर्व आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि ही संपूर्ण जी जमीन आपण समोरची पाहतो ही सगळी शेत जमीन होती, भात शेती होती. आणि या भात शेतीमध्येच इथे भयंकर पाणीच पाणी आणि सगळा चिखल जो आहे तो झालेला आपल्याला तर पाहायला मिळतो. समोर आपण एक घर पाहत असाल, ते घर एक अर्ध जे आहे ते पूर्णपणे या मातीमध्ये गाडलं गेल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. आपण जर या संपूर्ण गावासंदर्भात अधिक माहिती जाणून घेतली तर आपल्याला कळू शकेल की नेमकी त्यावेळेची काय भयंकर आणि थरारक अशी परिस्थिती. आपल्यासोबत स्थानिक गावकरी आहेत, नेमकं काय प्रसंग घडला त्यावेळेला? त्यावेळी संध्याकाळी 8:45च्या दरम्यान एक 25 एकर जमीन वरनं खाली खचून आली आणि या दोन दगडामुळे वाचली नाही तर पूर्ण संपूर्ण गाव गेला. तिथं आमची एक चुलती रात्री झोपली होती आणि ती चुलती जागेवरती ऑफ झाली आणि त्याचं पुढचं बी घर पूर्ण त्यांचं घर तर संपूर्ण कोसळून गेलं. विजया रामचंद्र देसाई आणि समोरचं अजून एक घर होतं, त्याचे 2 पेशंट कराडमध्ये ॲडमिट आहे अजूनसुद्धा. त्यांना पण भरपूर मार लागलेला आहे. आणि ही पण घरं गेली असती पण ती थोडक्यात वाचलीत. ते देवाच्या कृपेने जास्त म्हणजे हानी झालेली नाही. ती एक चुलती तर आमची जागेवर गेली आणि गावामध्ये भरपूर भयभीत वातावरण आहे. लोकांना बाहेरच्या आजूबाजूच्या परिसरात शिफ्टिंग केलं आहे. राहायची सोय नाही, रात्री अंधारात लाईट नाही, काय नाही. दरड कोसळली तेव्हा गावकऱ्यांनी, बाकीच्या गावकऱ्यांनी कसा जीव वाचवला? तिथून सर्व धावत आलेत आणि मग रातोरात त्यांना बॉडी त्यांची काढली बाहेर आणि मग घरी नेलं, हॅवकमध्ये नेली, पोस्टमॉर्टम वगैरे केलं तर मग ते सांगेल डेट आहे म्हणून. पण ही दरड कोसळली आपण इथे पाहतो की 2 भले मोठे दगड जे आहेत ते देखील इथं आलेले आहेत आणि ते अडकलेले आहेत मध्ये. ह्या दोन दगडाचा विषय म्हणजे या देवाची कृपाने तर आमचं संपूर्ण गाव गेलं असतं. गावात एकही माणूस जिवंत राहिला नसतं. एवढी भयानक परिस्थिती होती. आणि इथे संपूर्ण आपण माती पाहतो, इथं काय होतं? इथं पूर्ण शेती होती पूर्ण आणि वरती पण शेती होती, शेती जमीन. आंबे फणसाची मोठी भली मोठी झाडं होती, प्रचंड मोठी. आता गावामध्ये इथं पूर्ण गावामध्ये शेती करण्यासाठी उदरनिर्वाहासाठी काही राहिलेलं नाही, काही नाही. पूर्ण जवळजवळ 100 एकर जमीन आमची उद्ध्वस्त झाली टोटली आणि अजून सुद्धा गावाला धोका आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधवसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत. पाटण तालुक्यातील हुमरळी गावावर कोसळलेल्या दरडीमुळे प्रणय कांबळेसारख्या हुशार विद्यार्थ्याचं मोठं शैक्षणिक नुकसान झालं. 12वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असलेला प्रणय सध्या हॉस्पिटलमध्ये गंभीर जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. उच्च शिक्षणानं उज्ज्वल जीवनाचं स्वप्न पाहणाऱ्या प्रणयचं घर या दुर्घटनेत वाहून गेलंय. 12वी सायन्सच्या विद्यार्थ्याची ही नोटबुक आहे आणि ही नोटबुक आहे प्रणय कांबळे या हुशार विद्यार्थ्याची. आपल्या नवीन आयुष्याची, नवीन करिअरची त्यांनी खूप स्वप्न पाहिली, पण ही स्वप्न या नैसर्गिक आपत्तीमध्ये वाहून जात आहेत का असा आता प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण आहोत हुंबर्ली गावामध्ये. पाटण तालुक्यातल्या हुंबर्ली गावामध्ये 23 जुलैच्या रात्री खूप मोठी दरड कोसळली. एवढी मोठी दरड कोसळली की 1 किलोमीटर अंतरावरनं जो काय डोंगर कडा वाहत आला तो याच्या घरापासून गेलेला आहे. प्रणय कांबळे याचं घर देखील या दरडीमध्ये वाहून गेलेलं आहे. आपण इथे पाहू शकतो त्याच्या घरातलं सगळं सामान जे आहे अस्ताव्यस्त सर्वत्र पसरलेलं आहे. घरातल्या संपूर्ण दैनंदिन वापरातल्या ज्या वस्तू आहेत सर्वत्र पसरलेल्या आपल्याला इथे पाहायला मिळतात. घरातलं धान्य असतील, भांडीकुंडी असतील, सगळ्या वस्तू सर्वत्र आपल्याला पसरलेल्या बघायला मिळत आहेत. टाकी असेल किंवा त्या विद्यार्थ्याची बाईक असेल ती देखील इथे आडवी पडलेली आपल्याला पाहायला मिळते. आपत्ती नेमकी कशी असते, किती भयावह असते, त्याचा फटका किती मोठा असतो हे आपल्याला इथे समोर पाहायला मिळतं आहे. संपूर्ण घर उद्ध्वस्त झालेलं आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. सध्या प्रणय कांबळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. या दुर्घटनेमध्ये तो अतिशय गंभीररित्या जखमी झालेला आहे. तो लवकरात लवकर बरा व्हावा हीच आपल्या सर्वांची इच्छा आहे. मात्र या संपूर्ण दरड दुर्घटनेमध्ये जशी या हुंबर्ली गावामध्ये दरड कोसळली आहे तसंच कोकणामध्ये देखील आणि या पाटण तालुक्यामध्ये देखील अनेक ठिकाणी दरड कोसळलेली आहे, जिथे अनेक विद्यार्थी जे आहेत अशा या दुर्घटनेला सामोरे गेलेले आहेत. नवीन स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक तर नुकसान झालेलंच आहे, त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांचं आणि भविष्यात त्यांनी डोळ्यात साठवलेल्या अनेक स्वप्नांचं देखील खूप मोठं नुकसान झालेलं आहे. समाजाने, प्रशासनाने, राज्य सरकारने
अशा होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहणं अत्यंत त्यामुळे महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधवसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, हुंबर्ली गाव, पाटण तालुका. तिवरे गावाला सुद्धा मुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसला. गावात तब्बल 6 ठिकाणी भूस्खलन झाल्यानं गावकरी चांगले धास्तावलेत. फणसवाडीसह गावातील अन्य 100 घरांना त्यामुळे धोका निर्माण झालाय. डोंगराच्या वरील भागाला मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत. पुराच्या पाण्यात भेंदवाडीतला पूल सुद्धा वाहून गेलाय, त्यामुळे पलीकडच्या वाडीचा संपर्क तुटलाय. संभाव्य धोका लक्षात घेऊन गावकऱ्यांचं समाज मंदिरात तात्पुरतं स्थलांतर करण्यात आलंय. मात्र व्यवस्था नसल्यानं पावसाचा अंदाज घेऊन ग्रामस्थ पुन्हा त्यांच्या घरात राहायला आल्यामुळे चिंता वाढली आहे. ग्रामस्थ अजित चव्हाण यांनी न्यूज 18 लोकमतला याबद्दल नेमकी काय माहिती दिली जाणून घेऊया. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. स्वप्नील, गेल्या काही दिवसात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले या दरडींमुळे, मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळे. आज अक्षरशः यांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार आहे. अशा वेळी प्रशासनाकडून नेमके काय प्रयत्न केले जात आहेत या सर्व नागरिकांच्या पुनर्वसनासाठी? विलास, आपल्याला माहिती आहे की मागच्या 22 तारखेपासून अत्यंत मुसळधार पाऊस झाला आणि या पावसाचा फटका संपूर्ण चिपळूण शहराला बसलेला आहे. महापूर आला होता. मात्र हे असं असताना ज्या भागामध्ये मुसळधार पाऊस झाला, म्हणजे सह्याद्रीच्या पायथ्याशी हा जो पाऊस झाला आणि ह्या पायथ्यालगत असलेले गाव आहेत, त्यामधलं तिवरे हे एक गाव आहे. या गावामध्ये जवळपास 100 वस्त्या आहेत. त्या ठिकाणी ह्या गावाच्या भोवताली असलेला जो डोंगर आहे, हा डोंगर खचल्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. 1-2 नव्हे तर तब्बल 6 ठिकाणी भूस्खलन झालंय आणि अनेक दरड कोसळून ह्या रस्त्यावरती आलेल्या आहेत. काही वस्त्यांच्या नजीक आलेल्या आहेत, त्यामुळे घरांना धोका निर्माण झाला होता. हे सगळं लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात तिथल्या लोकांचं स्थलांतर तिथल्या समाज मंदिरात करण्यात आलेलं आहे. मात्र विलास, एक गोष्ट आणखीन अडचणीची अशी आहे की या गावामध्ये जाणारे जे महत्वाचे पूल आहेत, जे गावाला जोडणारे पूल आहेत, हे अनेक पूल पाण्याच्या तडाख्यात वाहून गेलेले आहेत. फक्त कादिवलीच्या इथला असेल किंवा त्याच्या आजूबाजूचे जे परिसरातले पूल आहेत, ह्या अनेक पुलांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आणि त्यामुळे इथे जाण्यासाठी देखील प्रशासनाला मोठी अडचण येते आहे. मात्र स्थानिकांच्या सहकार्याने, स्थानिकांशी संपर्क साधून प्रशासनाने या इथल्या लोकांचं तात्पुरतं स्थलांतर केलंय. असं असलं तरी चोख व्यवस्था होत नसल्यामुळे या लोकांना तिथे घरातच राहावं लागतंय. त्यामुळे बरोबर, त्यामुळे आशा करूया की प्रशासनाकडून त्यांची योग्य ती व्यवस्था केली जाईल. धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान राज्यात सुरू असलेलं दरड कोसळण्याचं सत्र थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. ब्रह्मगिरी माथ्यावर दरड कोसळली, त्यामुळे पायथ्याशी असलेल्या वाड्या वस्त्यांना मोठा धोका निर्माण झालाय. दरड कोसळल्यानं गंगाद्वार जवळच्या लोखंडी कठड्याचं नुकसान झालं. मात्र पाऊस सुरू असल्यानं मोठी दुर्घटना टळली. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र आगामी काळात कोसळणाऱ्या दरडींवर तोडगा काढण्याचं आव्हान या निमित्तानं निर्माण झालं. भुईबावडा घाटात रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या, त्यामुळे 6 महिने ते 1 वर्ष वाहतुकीसाठी हा घाट बंद राहणार आहे. दुरुस्ती करण्यासाठी मोठा वेळ लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे. करूळ घाट दरड कोसळून खचलेला होता, त्यामुळे 5 ते 6 दिवसात करूळ घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात येण्याची शक्यता होती. मात्र भुईबावडा घाट पुढील 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ती कमी उंचीपर्यंत नाही आहे, ती खालपर्यंत वेग असल्यामुळं तो घाटच्या घाट जाऊ शकतो असं डिपार्टमेंटचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे सध्या तरी 6-7 महिने आपण त्याच्यावर काही करू शकत नाही असं डिपार्टमेंटनं सांगितलं आहे. आणि उद्या कन्सल्टंट तिथे येतोय. कन्सल्टंटनं हा घाटच जर बंद करायला सांगितला तर पर्यायी म्हणून करूळ घाट जो आहे तो पण लँडस्लाईडमुळे बंद होता. तो करूळ घाट 4-5 दिवसामध्ये सुरू होईल. भुईबावड्याच्या बाबत सध्या तरी टेक्निकली दृष्ट्या कोणी काही सांगू शकत नाही. टेक्निकल टीम आल्यानंतर, कन्सल्टंट आल्यानंतरच भुईबावडा घाटाच्या संदर्भात बोलता येईल. परंतु तो दुरुस्त जरी करायला सांगितला तरी त्याला 6 ते 7 महिने जाऊ शकतात, 1 वर्ष जाऊ शकतं असं डिपार्टमेंटचं म्हणणं आहे. सांगली जिल्ह्यात 2.25 लाख नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय आणि महापुरातही मृतांचा आकडा 0 राहिला. 2019च्या अनुभवामुळे प्रशासनानं
वेळीच उपाययोजना केल्या, त्यामुळे जीवितहानी टळली आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरींकडून ऐकूयात त्यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती. सर, काय नेमकी स्ट्रॅटेजी होती प्रशासनाची? सांगली जिल्ह्यामध्ये साधारणतः आता 103 गावं जी आहेत ती पुराने बाधित आहेत. त्याच्यामध्ये सांगली, कुपवाड, मिरज महानगरपालिका पण त्याच्यामध्ये अफेक्ट झालेली आहे. आणि आतापर्यंत साधारणतः 1.2 लाख ते 2 लाख लोकांना आम्ही सुरक्षित ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे. यावेळेस आमची मेन जी स्ट्रॅटेजी होती की वेळेमध्ये लोकांना स्थलांतरित करणं. जेव्हा इरिगेशन विभागाकडनं आम्हाला जी वॉर्निंग आली की आणि वेदरचा पण फोरकास्ट होता की हेवी रेन्स असणार आहेत डॅम कॅचमेंट एरियामध्ये आणि फ्री कॅचमेंट एरियामध्ये सुद्धा, आणि डॅममधनं डिस्चार्ज सुरू होऊ शकतो ही जी वॉर्निंग आली, तेव्हा आम्ही साधारणतः 24 तास अगोदर जी काही असे पुराने बाधित होऊ शकतात गावातली घरं जी आहेत ती आम्ही आयडेंटिफाय करून ठेवली होती आणि त्या लोकांना आम्ही स्थलांतरित करण्यासाठी म्हणून आमची सगळी यंत्रणा ही फील्डवर गेली आणि त्यांनी या अशा लोकांना स्थलांतरित करण्यास सुरुवात केली. म्हणजे सर, जरा विस्ताराने सांगा की किती दिवसांपासून तुमची तयारी सुरू होती? जी काही आपली यंत्रणा सक्षम बनावी आणि भविष्यामध्ये असे काही पुराला तोंड देण्यासाठी म्हणून आपली जी काही तयारी असावी त्याच्या अनुषंगाने आम्ही सर्व जी पुराने बाधित होणारी अशी गावं आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या लेवलवर जर पाणी आलं तर कोणती घरं बाधित होतात त्याचे सगळं मार्किंग करून ठेवलं होतं. त्याचा डेटा हा सर्व आमच्या यंत्रणाकडे होता. त्याच्यामुळे यावेळेस आम्हाला जेव्हा वॉर्निंग मिळाली की पाणी लेवल वाढणार आहे तेव्हा तात्काळ आम्ही आमच्या यंत्रणांमार्फत अशी लोकं जी आपण आयडेंटिफाय केलेली होती त्यांना सुरक्षित ठिकाणी शिफ्ट केलं. आणि बरंचसं क्रेडिट मला वाटतं हे लोकांना पण दिलं गेलं पाहिजे, कारण की 2019चा सगळ्यांना अनुभव होता. त्यामुळे ज्या पद्धतीने आम्हाला त्या 2019मध्ये लोक शिफ्ट करत असताना जो रेझिस्टन्स जाणवला तो यावेळेस जाणवला नाही. लोक अगदी आपली जनावरं वगैरे सगळी घेऊन ती योग्य वेळी म्हणजे जेव्हा आम्ही वॉर्निंग दिली तेव्हा तातडीने ते सुरक्षित ठिकाणी शिफ्ट झाले. यावेळेस आम्ही जी काही हे होतं की वॉर्निंग मिळाल्यानंतर इमिजिएटली आम्ही हे काम सुरू केलं त्यामुळे आम्हाला ह्या सगळे इव्हॅक्युएशन करत असताना बोटी वापरायची गरज पडली नाही. आम्ही जेव्हा रस्ते ओपन होते जेव्हा हे स्थलांतरण होऊ शकत होतं अशा वेळी हे स्थलांतरण केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष दुबेसह विनया देशपांडे, सांगलीहून. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, सगळ्या प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी तुम्ही ऑफिसमध्ये असाल, घरात असाल किंवा प्रवासात कुठे असाल तेव्हा जर या सगळ्या बातम्या तुम्हाला बघायच्या असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की भेट द्या. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. न्यूज 18 लोकमत यूट्यूब चॅनल नक्की भेट द्या. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर प्राईम टाईम. बातमी दिल्लीतून आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी सकाळी दिल्लीच्या रस्त्यावर ट्रॅक्टर चालवत सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राहुल गांधी ट्रॅक्टर चालवून संसद भवनात पोहोचले. कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं सतत सरकारला घेरले. रणदीप सुरजेवाला, बी श्रीनिवास, दीपेंद्र हुड्डा यांच्यासह अनेक काँग्रेसचे नेते राहुल गांधींबरोबर ट्रॅक्टरवर दिसले. मी शेतकऱ्यांचा संदेश संसदेत आणलाय. सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबतंय आणि संसदेत चर्चा होऊ देत नाही असा आरोप राहुल गांधींनी केलाय. हम जो किसानों का मैसेज है उसको हम पार्लियामेंट तक लाए हैं. पार्लियामेंट में इसके बारे में चर्चा नहीं करने देते हैं. किसानों को दबा रहे हैं, हिंदुस्तान के सब किसानों को दबा रहे हैं, इसलिए हम यहाँ ट्रैक्टर पे आए हैं. काले कानून है, इनको वापस लेना पड़ेगा. कर्नाटकचे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होताच आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय. कर्नाटकात खांदेपालट होण्याचे संकेत अनेक दिवसांपासून मिळत होते. आता येडियुरप्पा यांच्या जागेवर मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याबद्दल मोठी चर्चा रंगू लागली आहे. कर्नाटकमध्ये भाजपची पाळंमुळं रुजवणारे BS येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय. येडियुरप्पांनी चांगलं काम केलं असं स्पष्ट करत JP नड्डा यांनी अंतर्गत कलहावर सारवासारव केली होती. मात्र कर्नाटकमधल्या नेत्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आलं. त्यामुळे आता कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण असणार यावर दिल्लीत चर्चा सुरू आहे. कर्नाटकच्या राजकारणात लिंगायत समाजाचं महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री पदाचं नाव निश्चित केलं जाईल असं सांगण्यात येत आहे. संघाचाही लिंगायत समाजाचा मुख्यमंत्री असावा यासाठी आग्रह असल्याचं बोललं जात आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत बसवराज बोम्मई, विश्वेश्वरा हेगडे कगेरी आणि केंद्रीय मंत्री कोळसा खनन मंत्री प्रल्हाद जोशी यांचं नाव चर्चेत आहे. Amit Shah ji and All India President Nadda ji has given opportunity to serve as people of Karnataka for 2 years as Chief Minister. ये देखिए, ये उनका बीजेपी का अंदरूनी मामला है. वो किसको रखना किसको निकालना, प्लीज, किसको रखना किसको निकालना उनका काम है. हमारा काम उनकी पैरवी करना नहीं है. भाजपनं ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून 2 वर्षांपूर्वी कर्नाटकमध्ये सत्ता काबीज करून येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री केलं होतं. मात्र आता येडियुरप्पांच्या राजीनाम्यामुळे पुन्हा नवा मुख्यमंत्री निवडण्याची वेळ भाजपवर आली आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नवीन मुख्यमंत्री कोण होणार यासाठी चर्चा सुरू झालेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या वतीने या संदर्भात बेंगळुरूमध्ये एक अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा निर्णय होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर लिंगायत समाजाची नाराजी भारतीय जनता पक्ष कशी दूर करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट अर्पितसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. याच सगळ्या बातम्यांसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.